पुन्हा आपण आहोत सेंटर ऑफ मँगो एक्सेलन्सला आणि आज मी तुम्हाला आमच्या एका छोट्याशा एक्सपेरिमेंट बद्दल सांगणार आहे. आता आपण जसं पाहू शकतात की सर्व आंब्याला जी नवीन पालवी आहे ती आली आहे. तर या नवीन पालवी सोबतच त्या पालवीवरती जे येणारे कीटक आहेत म्हणजेच त्याच्यावरती जे येणारे पेस्ट आहेत, जसं तुडतुडा झाला ज्याला आपण मँगो हॉपर देखील म्हणतो, तो देखील येतो. तर आता त्या मँगो हॉपरसाठी आपण काय करावे? तर आता कसं आहे की आता जर तुम्ही पालवी बघितलात तर त्याच्यावरती तुम्हाला मँगो हॉपर दिसून येत नाही, पण सध्या तो जे क्रॅक्स आणि क्रिवायसिस असतात, जे आंब्याचा जो ट्रंक आहे, आंब्याचा जो बुंदा आहे त्याच्यामध्ये जे क्रॅक्स आणि क्रिवायसिस असतात, जे त्याच्या छोट्या छोट्या दरारे असतात त्यामध्ये तो लपून असतो. पण आता कसं असते की जेव्हा पावसाळा थांबतो आणि त्याच्यानंतर तो त्या हायबरनेशन मधून म्हणजे त्या बुंद्यामधून तो हळूहळू जी नवीन पालवी आहे तिकडे जायला चालू होतो आणि त्या नवीन पालवीवरती जो पालवीचा जो रस आहे, जो आता जसा गोड रस जो पालवीमध्ये असतो त्याच्यातून त्याचं तो अन्न असते ते घेतो. तसंच ते अन्न डायजेस्ट केल्यानंतर तो त्याच्या पुढे हनी ड्यू सिक्रेट करतो, ज्याच्यामुळे आपली जी पालवी असते त्याच्यावरती आपण जर सकाळी पाहिलात तर असं मधासारखे जे आपल्याला छोटे छोटे ड्रॉप दिसतात, मधासारखे जे आपल्याला जसं पाणी आणि जर मध आपण मिक्स केलं तर जसं लिक्विड बनेल, तर तशा प्रकारचं एक आपल्याला द्रव्य जे आहे ते पानांवर दिसून येते. आणि याच द्रव्यावर पुढे जाऊन जे आपली पानं काळी होतात, ज्याला आपण ब्लॅक सुटी मोल्ड बोलतो, तर अशा प्रकारे ब्लॅक सुटी मोल्ड देखील या पानांवरती तयार होतो. तर हे सगळी जी आहे ह्या गोष्टी पुढे होणार आहेत. म्हणजे साधारण आता आपण ऑक्टोबर मध्ये आहोत, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब पर्यंत हे सगळे जे आहे होते. तसंच जॅन फेब मध्ये जो येणारा मोर आहे तो आता हा जो तुडतुडा आहे किंवा मँगो हॉपर आहे ह्याचं एकदा पानं खाऊन झाल्यानंतर, पानांना डॅमेज करून झाल्यानंतर तो पुढे जो मोहर येणार असतो त्याला देखील तो अफेक्ट करतो. तर एका रिसर्च पेपरनुसार जो आंब्यावरती येणारा मँगो हॉपर आहे हा आंब्यावरती साधारण 60% एवढं डॅमेज करतो. म्हणजे जिकडे तुम्हाला 100 आंबे येणार होते तिकडे तुम्हाला फक्त 40 आंबे हे तुमच्या आंब्याच्या झाडावर मिळतात. तर या आंब्याच्या मँगो हॉपरसाठी, आंब्याच्या तुडतुड्यासाठी आपण काय करावे? तर पहिली गोष्ट म्हणजे हा तुडतुडा येण्याआधी आपण आपले जे स्प्रे आहेत ते घ्यायची गरज आहे. तसंच एकच प्रकारचा स्प्रे पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही. जो मँगो हॉपर असतो त्याला तुम्ही एकच प्रकारचं जेव्हा इन्सेक्टिसाइड असेल ते जेव्हा तुम्ही मारत राहाल, एकच प्रकारचं केमिकल त्याच्यावर मारत राहाल, तर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये आपण सांगतो रिसर्जन्स. म्हणजेच काय की मँगो हॉपर हा कमी होण्याऐवजी, तुडतुडा हा कमी होण्याऐवजी त्याचं जे पॉप्युलेशन आहे, त्याची जी संख्या आहे ती वाढत जाते. आमच्या या एक्सपेरिमेंट मध्ये आम्ही काय करतोय की आंब्याच्या झाडावर वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये, वेगवेगळ्या प्रमाणात जे सेंद्रियरित्या आपल्याला जे वेगवेगळे अर्क आहेत ते मारून पाहतोय. जसं आमिल झालं, वेमिल झालं, दशपर्णी झालं. तर आमिल म्हणजेच काय, तर आलं, मिरची, लसूण ह्याचा अर्क. वेमिल म्हणजे वेखंड, मिरची, लसूण ह्याचा अर्क. आणि दशपर्णीचा अर्क म्हणजेच काय, 10 वेगवेगळी जी वनौषधी पानं असतात त्यांचा जो अर्क तयार केला जातो तो आपण एक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड सारखा आपण वापरू शकतो, जेणेकरून ऑर्गॅनिक पद्धतीने आपण या तुडतुड्यावरती कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे आम्ही इकडे जे आहेत त्या टोटल 7 ट्रीटमेंट घेतल्या आहेत. त्यामध्ये जी 7वी ट्रीटमेंट आहे, जो 7वी जी आंब्याची जी ट्रीटमेंट आहे त्यावरती आम्ही काही हे केलं नाही, ती कंट्रोल आहे. म्हणजेच काय, जे झाड असेल ज्याच्यावर आपण काही मारत नाही आहोत आणि अशी झाडं ज्याच्यावर आपण वेगवेगळे सेंद्रिय जे इन्सेक्टिसाइड आहेत ते आपण मारून पाहतोय, तर मग आपल्याला त्याच्यामधला फरक कळतो. तसंच आता ही जी उरलेल्या ज्या 6 वेगवेगळे जे ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये आम्ही दर ट्रीटमेंटला वेगवेगळी जी सेंद्रिय इन्सेक्टिसाइड आहेत, म्हणजेच काय की आमिल वेमिल जसं मी तुम्हाला सांगितलं तशी आपण मारून बघतोय. तर आम्ही याच यादी त्याच्यावरती जो ETL जे आपण बोलतो, म्हणजेच इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, याचा अर्थ की एका आंब्याच्या पॅनिकलवर, म्हणजे एका डायरेक्शनच्या, एका रॅन्डम आंब्याच्या पॅनिकलवरती आपण काय करतो की त्याचा पॉप्युलेशन काउंट मोजतो किंवा तुडतुडे किती आहेत हे मोजतो. जसं आता आपण इकडे पाहिलं तर हे जे आंब्याचं जी आता नवीन पालवी आली आहे ह्याच्यावरती आपण सकाळी साधारण 9च्या आधी, जेव्हा तुडतुडा हा स्तब्ध असतो किंवा हा जास्त हलत नसतो, तेव्हा आपण ही अशी जी पानं असतात ही जर आपण अशी वळून पाहिली तर ह्याच्या पाठीमागे आपल्याला तुडतुडे दिसून येतात. तर हे तुडतुडे मोजावे लागतात, ज्यांनी आपल्याला एक काउंट मिळतो आणि मग आपल्याला समजते, म्हणजे त्याचा ऍव्हरेज काउंट घेतल्यानंतर आपल्याला हे समजते की किती तुडतुडे सध्या आंब्याच्या झाडावरती आहेत. याचा जो ETL आहे तो 10 आहे. म्हणजेच 10च्या वरती एकदा तुडतुडे गेले किंवा 10च्या वरती जर आपल्याला पॉप्युलेशन काउंट मिळाला का मग आपलं जे आंब्याचं झाड आहे त्याला भरपूर जास्त डॅमेज व्हायला लागते, भरपूर जास्त
त्रास होतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण पॉप्युलेशन काउंट घेतो त्यांनी आपल्याला ETL बद्दल कळते आणि मग ह्याचा आपण पुढे वापर असा करू शकतो की जसं ETLच्या जवळ त्याची पॉप्युलेशन जाईल तसं आपण अजून एक स्प्रे घेऊ शकतो. तर एक गोष्ट ही इकडे बघण्यासारखी आहे, म्हणजे जर आपण एकच त्याच्यावरती मी औषध मारत राहिलो तर थोड्या वेळाने त्याचे जे प्रमाण आहे, जे तुडतुड्याचं प्रमाण आहे ते वाढू लागते. म्हणून मी काय केलं पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे की वेगवेगळे जे औषधं आहेत ती आपण वेगवेगळी औषधे एका कॉम्बिनेशन मध्ये मारली पाहिजेत. म्हणजे एकदा एक औषध, पुढच्या वेळेला दुसरं औषध, त्याच्या पुढच्या वेळेला तिसरं औषध, जेणेकरून तुडतुड्याला कोणत्याच एका औषधाची सवय होत नाही आणि वेगवेगळ्या औषधामुळे तुडतुडा कंट्रोलमध्ये राहतो. तर आम्ही गेल्या वर्षी देखील याची पहिली ट्रायल घेतलेली आणि या वर्षी म्हणजेच 2024 रोजी आमची ही दुसरी ट्रायल आहे. तर अशा प्रकारे आम्ही ही वेगवेगळी एक्सपेरिमेंट आहेत ती सेंटर ऑफ एक्सिलन्सला करत असतो. तर अशा नवीन नवीन माहितीसोबत व नवीन नवीन एक्सपेरिमेंट सोबत भेटत राहू. धन्यवाद.